नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत शब्दांच्या 8 जाती। चला तर मग सुरू करूया। शब्दांच्या जाती, शब्दांचे असे 8 प्रकार आहेत, त्यांनाच शब्दांच्या 8 जाती असे म्हणतात। बदल होणे, याला व्याकरणात विकार असे म्हणतात। शब्दांच्या 8 जातींपैकी नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद ही 4 विकारी आहेत, म्हणजेच त्यांच्यात लिंग, वचन, विभक्ती यामुळे बदल होतो। क्रियाविशेषण, शब्दयोगी, उभयान्वयी व केवलप्रयोगी ही 4 अविकारी आहेत, म्हणजेच त्यांच्यात लिंग, वचन, विभक्ती यामुळे बदल होत नाही। विकारी व अविकारी यांना अनुक्रमे सव्यय व अव्यय असे म्हणतात। 1. नाम, वाक्यात येणा या शब्दांपैकी जे शब्द प्रत्यक्षात असलेल्या किंवा काल्पनिक वस्तूंची किंवा त्यांच्या गुणांची नावे असतात, त्यांना नाम असे म्हणतात। उदाहरणार्थ, फूल, हरी, गोडी इत्यादी। व्यक्तिवाचक संज्ञा, सीताराम, गोपाल। जातीवाचक संज्ञा, गाव, नदी। भाववाचक संज्ञा, लहानपण, धैर्य। समूहवाचक संज्ञा, भीड, संघ। द्रव्यवाचक संज्ञा, पाणी, सोना। 2. सर्वनाम, जे शब्द कोणत्याही प्रकारच्या नामांच्या ऐवजी येतात त्यांना सर्वनाम असे म्हणतात। उदाहरणार्थ, मी, तू, हा, जो, कोण इत्यादी। पुरुषवाचक सर्वनाम, मी, तू। निश्चयवाचक सर्वनाम, हे, ते, त्या। अनिश्चयवाचक सर्वनाम, कोणी, काही। संबंधवाचक सर्वनाम, जो, जी, जे। प्रश्नवाचक सर्वनामे, का, काय, कोठे, कोण, कोणाला, कोणाचा, कोणता, केव्हा। 3. विशेषण, जे शब्द नामाबद्दल अधिक माहिती सांगतात व त्यांचे क्षेत्र मर्यादित करतात, त्यांना विशेषण असे म्हणतात। उदाहरणार्थ, कडू, गोड, दहा, त्याचा इत्यादी। गुणवाचक विशेषण, लहान, मोठा, सुंदर, हुशार। संख्यावाचक विशेषण, 1, 2, 3। परिणामवाचक विशेषण, चांगला परिणाम, वाईट परिणाम। संकेतवाचक विशेषण, हे, ते। 4. क्रियापद, जे शब्द क्रिया दाखवून वाक्याचा अर्थ पूर्ण करतात, त्यांना क्रियापद असे म्हणतात। उदाहरणार्थ, बसतो, जाईल, आहे इत्यादी। 1. सकर्मक क्रियापद, पाहणे, खेळणे। 2. आकर्मक क्रियापद, हसणे, रडणे, धावणे। 3. संयुक्त क्रियापद, आहे, होता, असेल। 5. क्रियाविशेषण, जे शब्द क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतात, त्यांना क्रियाविशेषण असे म्हणतात। उदाहरणार्थ, आज, काल, तिथे, फार इत्यादी। 1. स्थानवाचक क्रियाविशेषण, जेव्हा, तेव्हा। 2. कालवाचक क्रियाविशेषण, आज, काल। 3. परिणामवाचक क्रियाविशेषण, जास्त, सर्व। 4. रीतिवाचक क्रियाविशेषण, अचानक, हळूहळू, जोरात, अनुकरण। 6. शब्दयोगी अव्यय, जे शब्द नामांना किंवा सर्वनामांना जोडून येतात व वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवतात, त्यांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात। उदाहरणार्थ, झाडाखाली, तिच्याकरिता, त्यासाठी इत्यादी। 7. उभयान्वयी अव्यय, जे शब्द 2 शब्द किंवा 2 वाक्ये जोडतात, त्यांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात। उदाहरणार्थ, व आणि, परंतु, म्हणून इत्यादी। 1. समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय, आणि, व, अन, शिवाय इत्यादी। अव्ययांनी 2 वाक्यांना समुच्चय करून पहिल्या विधानात आणखी भर घालतात। उदाहरणार्थ, सीता व गीता शाळेत गेली। 2 विकल्पबोधक उभयान्वये, किंवा, अथवा, वा, की। अव्यये दोन्हीपैकी आकाची निवड दर्शवतात। उदाहरणार्थ, तुला ज्ञान हवे की धन हवे। 3. न्यूनत्वबोधक अव्यय, पण, परंतु, परी, बाकी, की। न्यूनत्व म्हणजे कमीपणा दर्शवितात। उदाहरणार्थ, आईला थोडे बरे नाही, बाकी सर्व ठीक आहे। 4. परिणामबोधक म्हणून, सबब, यास्तव पहिल्या वाक्यातील घटनेचा परिणाम दुसऱ्या वाक्यात दर्शवितो। उदाहरणार्थ, गणेशने उत्तम भाषण केले, म्हणून त्याला बक्षीस मिळाले। 8. केवलप्रयोगी अव्यय, जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात, त्यांना केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात। उदाहरणार्थ, शाब्बास, अब, अरेरे इत्यादी।
केवलप्रयोग अव्ययांचे वर्गीकरण त्यांच्या स्वरूपावरून न ठरवता ती अव्यय कोणती भावना व्यक्त करतात त्यावरून ठरते. उदाहरणार्थ बापरे 3 वाजले. अरे रे ही गोष्ट फार वाईट झाली. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढील भागात.